नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे अर्चनाच किचनमध्ये. आज आपण करूया छान अशी चटपटीत लसणाची चटणी. तोंडी लावण्यासाठी आपण ही चटणी करू शकतो. खूप छान होते चवीला आणि आपल्या जेवणाच्या ताटाची रंगत वाढवणारी अशी ही आपण चटणी करणार आहे. त्यासाठी बघा मी एक वाटी भरून इथे लसण सोलून घेतलेलं आहे. आपल्याला चटणी किती करायची तितका लसण आपल्याला सोलून घ्यायचं आहे. त्यानंतर हा लसण आपल्याला खलबत्त्यामध्ये बारीक कुटून घ्यायचं आहे. शक्यतो ह्याला खलबत्त्यातच कुटून घ्या, कारण मिक्सरमध्ये जर आपण याची पेस्ट केली तर ती खूपच बारीक होईल आणि आपल्याला थोडा जाडसर असा लसूण कुटून घ्यायचा आहे. त्यामध्ये आपल्याला जिरे टाकून घ्यायचे आहेत. 1 छोटा चमचा भरून जिरे मी इथे टाकून घेतलेले आहे आणि जिरे आणि लसूण हे दोन्ही आपल्याला छान असं कुटून घ्यायचे आहे. आता लसूण असा कुटून घेतला की त्या चटणीची चव खूप छान लागते. आपल्या जेवणाच्या ताटाची रंगत वाढवणारी अशी ही लसणाची चटणी आपण आज करतोय. बघा इथे मी लसूण कुटून घेतलेलं आहे. जिरे आणि लसूण दोन्ही आपले कुटून झालेले आहे. तुम्ही बघू शकता जाडसर असा लसूण कुटून घेतलेला आहे. बघा हा असाच आपल्याला कुटून घ्यायचा आहे आणि मिक्सरमध्ये खूप बारीक होतो तो, त्यामुळे खलबत्त्यातच कुटून घ्यायचा आहे. आता हा आपण जो कुटून घेतलेला आहे लसूण हा वाटीमध्ये काढून घेऊ. आपल्याला चटणी किती करायची आहे त्या प्रमाणात लसूण घ्यायचा. मला इथे 1 वाटी लसणाची चटणी करून घ्यायची आहे, म्हणून मी इथे 1 वाटी लसूण घेतलेला आहे. तुम्हाला जर ह्यापेक्षा कमी चटणी करायची असेल तर लसूण कमी घ्यायचा मग थोडा. पण ही चटणी थोडी जास्त प्रमाणात जरी केली तरी पण ही 7 ते 8 दिवस चांगली टिकते. फ्रीजच्या बाहेर पण 4 ते 5 दिवस चांगली टिकते ही. आपण दरवेळेस जेवायला बसलो की आयत्या वेळेलाही आपण ताटामध्ये घेऊ शकतो. आता ह्या चटणीसाठी आपल्याला एका कढईमध्ये तेल घ्यायचं आहे. बघा इथे मी कढई घेतली आणि त्यामध्ये तेल घेतलेलं आहे टाकून. आणि या तेलामध्ये आपण जो लसूण कुटून घेतला होता तो आता टाकून घ्यायचा आहे. सगळा लसूण मी आता टाकून घेतलेला आहे बघा कढईमध्ये. तेलाचं प्रमाण तुम्हाला ह्यापेक्षा कमी घ्यायचं असेल तरी चालेल, पण चटणीला तेलामुळे छान चव येते या. आता तेलावर आपण हा कुटून घेतलेला लसूण चांगला असा परतून घेऊ. ह्या लसणाचा पूर्णपणे कच्चेपणा जाऊ द्यायचा आहे, म्हणजे आपली चटणी चवीला पण छान होते आणि टिकायला पण चांगली टिकते. मग आपल्या इकडे लसूण परतून होतो आहे तोपर्यंत आपण एका वाटीमध्ये लाल तिखट घेऊ. तिखट पावडर मी इथे घेतलेली आहे आणि यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला लाल तिखटाची पेस्ट करून घ्यायची आहे. मी इथे पोहे खाण्याच्या चमच्यानी 1.5 चमचा तिखट घेतलेला आहे. तुम्ही तिखट किती खाता त्यानुसार तिखट घ्यायचं. आमच्याकडे थोडं झणझणीतच लागतं, त्यामुळे मी इथे तिखटाचं प्रमाण जास्त घेतलेलं आहे. तुम्ही जर कमी तिखट खात असाल तर कमी तिखट घ्या. मग बघा इथे तिखटाची पेस्ट करून झालेली आहे. पण चटणी म्हटलं की थोडी झणझणीतच छान लागते आणि झणझणीत चटणीनेच तोंडाला छान अशी चव येते. बघा इथे आपले तिखटाची पेस्ट तयार करून झालेली आहे. त्यामध्ये ज्या गाठी होतात त्या गाठी आपल्याला चमच्याच्या साहाय्याने पूर्ण फोडून घ्यायच्या आहेत. बघा एकसारखी अशी ही आपली पेस्ट तयार झालेली आहे. आता ही पेस्ट आपण बाजूला ठेवू आणि आपला लसूण फ्राय झाला आहे का ते बघून घेऊ. बघा इकडे लसूण अजून पण थोडा आपल्याला परतून घ्यायचा आहे. अजून त्याला लाल कलर आलेला दिसत नाही आहे आपल्याला. अजून 1 मिनिटभर मी हा लसूण परतून घेते. आता बघा इथे लसूण चांगला परतून झालेला दिसतोय आपल्याला. असंच आपल्याला लसूण परतून घ्यायचं आहे. लसूण जर चांगला परतून झाला तर चटणी पण चवीला छान होते. आता हा लसूण परतून झालेला आहे आणि आपण आता याच्यामध्ये जी तिखटाची पेस्ट करून ठेवली होती ती टाकून घ्यायची आहे. बघा इथे सगळी तिखटाची पेस्ट मी टाकून घेतलेली आहे आणि हे सगळं आता तिखट आपल्याला या लसणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही नक्की करून बघा ह्याप्रमाणे एकदा. चटणी खूप छान होते चवीला. तोंडाला जर चव नसेल तर ह्या चटणीने नक्की तुमच्या तोंडाला चव येईलच. नुसता वरण भात केला आणि त्यासोबत तोंडी लावायला ही चटणी घेतली तरी खूप छान लागते. आता हे आपण जे पेस्ट टाकून घेतली तिखटाची ह्यातलं पाणी पूर्ण आटेपर्यंत आपल्याला ही पेस्ट परतून घ्यायची आहे. आता या चटणीमध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि मीठ पण चटणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ. चटणी आता थोडी घट्ट झालेली दिसते आणि पाणी पण थोडं आटत आलेलं दिसते, पण अजून थोडं पाणी आपण यातलं पूर्णपणे आटून घेऊ. यातलं पाणी पूर्ण आटून जातं आणि चटणीला जेव्हा तेल सुटतं तेव्हा आपली ही चटणी तयार झाली असं समजायचं. बघा किती दिसायला पण किती सुंदर दिसते आहे आणि साईडनी बघा आता तेल पण सुटलेलं दिसतं आहे आपल्याला. तरी अजून 1 मिनिटभर मी ही चटणी अशीच परतून घेते. तुम्ही बघू शकता आपली चटणी आता चांगली परतून झालेली आहे आणि साईडनी पूर्ण तेल पण सुटलेलं दिसतं आहे, म्हणजे आपली चटणी इथे पूर्ण तयार झालेली आहे. 8 ते 10 दिवस ही चटणी अगदी छान राहते. झणझणीत चटपटीत अशी आपली लसणाची चटणी तयार आहे.
कशी वाटली तुम्हाला ह्या लसणाच्या चटणीची रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी, सोपी आणि खूप कमी साहित्यात होणारी आहे. त्यामुळे व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ही एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवायची चटणी म्हणजे चांगली राहील. मग परत भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. बाय बाय.